नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, मंगळागौरीच्या खेळामध्ये खेळ आहे किस बाय किस दोडका किस. दोडक्याची फोड लागते गोड. मैत्रिणींनो, ह्या म्हणीचा म्हणा किंवा वाक्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोडका कुठपर्यंत किसाल, सालीपर्यंत किसला तर तो गोड लागेल, पण जर त्याची साल जर चुकून त्या किसामध्ये किसल्या गेली तर मग दोडक्याचा पूर्ण चवच बिघडून जाते, कारण त्याला तुरट आणि विचित्र वास असतो त्या सालीला, तर दोडक्याला लागतो, मग दोडक्याचा किस वाया जातो. तोच हा अर्थ याच्यामध्ये आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला जास्त ताणू नका. अहो मैत्रिणींनो, एखादं रबर जर जास्त ताणलं तर ते तुटू शकतं, मग आपल्या हाती काय लागतं? काहीच नाही. तसंच एक आहे की एखादी गोष्ट तुम्ही जास्त खोलवर जर जात राहिले तर मग त्याच्यातून आपल्याला जर दुःख अंत असेल त्याचा काही, तर मग आपल्या मनाला दुःख होईल. म्हणूनच एक चालीरीती अशी ठेवली आहे की थोडं प्रत्येक गोष्टीच्या खोलवर नाही गेलं पाहिजे. जर तुम्ही वरती विचार केला तर मग तुम्ही आनंदाने राहू शकता. जर जास्त तुम्ही डीप जात राहिले, म्हणजेच त्याचा जास्त किस पडत राहिले, म्हणजे जास्त चिकित्सकपणा करत राहिले, तर त्या चिकित्सेपायी तुमच्या हाती काय येणार आहे? केवळ चोथा. कुठल्याही गोष्टीला जास्त तुम्ही काथ्याकूट केला, खूप कुठलं, तर हाती काय येतो? फक्त काथ्या येतो. म्हणूनच त्याला काथ्याकूट म्हणतात. हाती काहीही लागत नाही, नुसता चोथा लागतो, त्यातलं सत्व सगळं निघून जातं. म्हणूनच म्हटलेलं आहे की कुठे आपण आयुष्यामध्ये थांबायचं, कुठे किती खोलवर जायचं, कुठे वर जायचं, ह्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे, म्हणजेच कॉमन सेन्स ठेवला पाहिजे. आणि जास्त डीपमध्ये जाण्याचा, जास्त आतमध्ये खोलवर शिरण्याचा विचार केला नाही पाहिजे कुणाच्या आजूबाजूच्या लोकांच्या. हां, आपल्या नातेवाईकांबद्दल आपल्याला तर खोलवर जावंच लागतं, आणि मग कारण आपल्या त्यात आपलेपणा असतो, आणि आपल्यापणाच्या याच्यामध्ये आपण गेलो तर त्यांना पण त्याचा राग येत नाही, त्यातनं आपल्याला फायदाच होतो काहीतरी, किंवा आपली मदत केल्याचा आनंद तरी मिळतो. पण आजूबाजूला इतर लोकांशी वागताना आपल्याला विचार करूनच वागायला पाहिजे, नाहीतर मग काथ्याकुटच राहील हातामध्ये, बाकी काहीही राहणार नाही, आणि मग पश्चातापाशिवाय आपल्या हातात दुसरं काहीही राहणार नाही. म्हणूनच म्हणलं की बाई, एखाद्या गोष्टीचा जास्त किस पाडू नको बरं, तुझ्या हाती काही लागणार नाही. ही शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळते, आणि हे तारतम्य आपण आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, आणि तुम्ही पण हे लक्षात ठेवा असं मला वाटतं. म्हणून मी हा विषय घेतला बोलायला. आहे छोटासाच, पण आहे महत्त्वाचा.